अध्यक्ष महोदय, ही मुंबई तशी पाहिली तर एका राजानं एका राणीसाठी दत्तक दिलेली, आनंद दिलेली मुंबई आहे आणि हा वसाहत एरिया होता. आता ही मुंबई पुन्हा बिल्डरला आनंद देण्याचा कट सरकार आखतं का काय, अशी प्रकारची अवस्था आहे. सरकारनं असं म्हटलं होतं का 40,000 घर आम्ही मोफत देऊ. मोफत देण्याची ताकद आहे का तुमच्यात? बिलकुल नाही आहे. अरे आम्ही ज्या घरी राहतोय त्या घराच्या बदल्यात तुम्ही घर देताय, मोफत नाही, अदल बदल आहे हा. आणि मग या घराच्या बदल्यात तुम्ही घर देत असाल तर 200 स्क्वेअर फूट मध्ये तुम्ही पुन्हा त्याला 200 स्क्वेअर फूट देत असाल तर हा अन्याय आहे. आणि म्हणून आमचं जे म्हणणं आहे का स्वयं विकासाकडे आपण गेलो पाहिजे. स्वयंपूर्ण विकासामध्ये तुम्ही मीटिंग लावली पाहिजे. मंत्री महोदय, जरी सीएम साहेबाला वेळ नसेल तर चंद्रशेखर प्रभू नावाचे गृहस्थ जे माजी आमदार आहे, अतिशय चांगल्या प्रकारचा माणूस. तुमको तो गलत ही लगेगा, पैसा कमाना है ना आपको. इतना अच्छा है, 700 प्रकल्प चालू आहे. मी स्वतः बीमार आहे तर काय झालंय, जबान तर चालू आहे ना. अध्यक्ष महोदय चंद्रशेखर प्रभूजी त्यांनी 700 अशा प्रकारचे स्कीम चालू केलेले. मी स्वतः जाऊन आलो आणि मी स्वतः जाऊन मी तुम्हाला किमान 15 ते 20 स्कीम तुम्हाला घेऊन जातोय. आणि त्या संदर्भात मला वाटतं जे काय वाईट असत स्वयंपूर्ण विकासामध्ये तुम्ही सांगा. आज आम्ही ट्रान्झिट कॅम्प मध्ये किती ट्रान्झिट कॅम्प आहे जिथे 2-2, 10-10 वर्षापासून तुम्ही त्यांची व्यवस्था केली नाही, 30-30 वर्षापासून. मग जिथं या देशाची, या राज्याची राजधानी मुंबई आहे, जिथं मंत्रालय 50 किलोमीटरच्या आत आहे, तिथल्या लोकांसोबत न्याय तुम्ही करू शकत नसाल तर मग हे 6 मजले बांधले कशाला? इथं काय गरज आहे बांधाची? म्हणजे आम्ही एकाकडे विदर्भ अलग मागतोय कारण राज्य जवळ असलं पाहिजे, मंत्रालय जवळ असलं पाहिजे. अरे मंत्रालय इथे तर 30 किलोमीटरवर आहे आणि तरी सुद्धा या सगळ्याच्यावर ट्रान्झिट कॅम्प मध्ये लग्न होत नाही लोकांचे. ते कसे काय चूप बसले हेच समजत नाही. पेटवावं लागन, त्यांच्या हाती टेमे द्यावं लागन अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या सगळ्या संदर्भात अध्यक्ष महोदय एक चांगला विचार मला मंत्री महोदयाकडून अपेक्षा आहे का याची एक बैठक. मंत्री महोदय, हे जे काही 3-4 हजार एकर, 6,000 एकर जमीन जे 6 लोकांजवळ आहे, अध्यक्ष महोदय आपण डीपी प्लॅन जरूर करा, त्याची मुदत वाढवा, नोका वाढवा, हा नंतरचा भाग आहे. परंतु एका इकडे जमिनीसाठी 6 लाख लोक मुंबईत फुटपाथवर झोपतात अध्यक्ष महोदय, त्यांची राहण्याची व्यवस्था नाही आहे. मी एका राजस्थानचा शेतकरी मला भेटला, मी सहज फिरायला चाललो होतो, म्हटलं तुम्ही इकडे कसे काय आले? तो बोले हमारे एरिया में सब जो वन्य प्राणी है इतनी तकलीफ बढ़ गई कि हम किसानी कर ही नहीं सकते. त्याच्यावरच बोलतो शहरात का आले म्हणून. अध्यक्ष महोदय, का शहर असे फुगत चाललेले आहे, ते वाढत चाललेले आहे. गावात त्यांची खायची सोय होत नाही म्हणून इथं हाल अपेक्षा करून कसे तरी जगताय. आणि मग तिकडे तेच आणि इकडे पण तेच असं होत असेल तर मंत्री महोदयाकडून अपेक्षा आहे का त्यांनी त्यांच्या भाषणात या 6,000 एकर जमीनच्या बाबतीत तुम्ही काय निर्णय घेणार, तुम्हाला निर्णय घेता येतं नाही येतं, या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं, नाही तर तशी मीटिंग लावावी जेणेकरून हा प्रश्न सगळा मार्गी लागेल, इतकी विनंती करतोय. आणि अपंगाचं अनाथाचं पहा,